आहेत. 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच समीरदादा शेलार यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आणि नक्कीच गोतारणे सर यांच्याकडनं नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक. कॅमेरामॅन फोकस करो. नक्कीच आपल्या व्हॉलेंटियरला 300 रुपयाचं पारितोषिक भेटतंय. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सॉरी 64 धावा झाल्यात, 65 ला विन आहे. आपल्या 12 मॅननी नक्कीच हे चेक केलं, त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. एक एक धाव भरपूर महत्वाचे असते आणि त्याच प्रत्यक्ष आपण बघितलं. 65 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 65 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. गावदेवी 11 नक्कीच दोंडा वडवली संघ. त्यानंतर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हार्दिक आणि ऋतिक ही सलामीची फेअर आपल्याला बघायला मिळते. ती मात्र नक्कीच न्यू एकविरा पिंपळनेर या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी सज्ज झालाय. तो मात्र नक्कीच संघाचा करता धरता संघाचा संघनायक नक्कीच प्रज्वल दळवे आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आपल्याला ऋतिकला बघतोय आपण. ज्या ऋतिकने गोलंदाजी करत असताना जर बघायला गेलं इकॉनॉमिकल गोलंदाजी फेकली होती 15 धावा, परंतु त्याच ऋतिक आता स्ट्राईक एंड वरती. गेम होते ऑन. पहिला चेंडू खूप चांगला स्ट्रोक, परंतु एकही धाव नाहीये. डॉट बॉल. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू फेकला गेला. नक्कीच इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. तर विचार केला 65 धावा चेस होतील का. 3 दिवस आपण बघतोय ही स्पर्धा, भली मोठी स्पर्धा. नक्कीच प्रगती चषक 2026 पर्व हे दुसरं प्रगती मित्रमंडळाने आयोजित अंडरआर्मच्या भरपूर टुर्नामेंट आयोजित केलेल्या. नक्कीच इथे कुठेतरी इंजरी येते.
नक्कीच इथं मात्र थोडंसं पायामध्ये क्रॅम्प आला, परंतु स्वतःला सावरलं, कारण की मॅच आहे आजच्या दिवसातील फायनलची मॅच. भरपूर चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल, त्यातील मात्र शंका नसेल. विचार केला एक चेंडू आणि धावफलकावरती 0. इथे मात्र जबरदस्त फटका, मिस टाइम स्ट्रोक, झेल होईल का? आणि इथे मात्र धक्का क्रमांक लागतोय, तो मात्र पहिला. न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय बघायला मिळतात. कुठेतरी आपली विकेट सांभाळून ठेवलेली, कारण की स्लॉक षटकामध्ये येऊन अटॅकिंग करायचं होतं, पण इथं जर बघायला गेलं तर स्कोर एवढा मोठा आहे, 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि आपल्याला प्रथम येऊन नक्कीच जर बघायला गेलं तर मात्र ऋतिक आणि हार्दिकची आपण जोडी बघितली, त्यामध्ये नक्कीच 2 चेंडू आणि धावफलकावरती आतापर्यंत 0 धाव लागली जाते. प्रज्वलला यश प्राप्त होतंय. नक्कीच ऋतिक सारखा स्टार खेळाडू बॅक टू द डगआउट जातो. आता मात्र हार्दिक आणि विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अजूनही 4 चेंडू आहेत, पॉवर प्लेचे किती धावा येतील? इथं मात्र जबरदस्त फटका सजवलाय, चेंडूला पाठवून दिले 6 धावांसाठी आणि इथं मात्र आवाज येईल. धन्यवाद डीजे. इथं मात्र आयवाजेसाठी पारितोषिक लागले जातात आणि नक्कीच प्रेक्षक वर्ग ते घेतो सुद्धा. अजून एक येईल का षटकार? परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरून येतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू रिलीज झाला आणि चेंडूचा सीमा रेषा पार. चौका डीजे. नक्कीच आतापर्यंत 4 चेंडू फेकले, धावफलकावरती 10 धावा लागल्या जातात. नक्कीच 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 4 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. इथे मात्र भरपूर नक्कीच 5 चेंडू आतापर्यंत फेकले. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्ष आपण बघतो प्रज्वलच्या माध्यमातून. नक्कीच पायामध्ये क्रॅम्प आला, परंतु नक्कीच माझ्या संघाला माझी गरज आहे आणि नक्कीच पुन्हा ओव्हरला सुरुवात झाली. भरपूर चांगली ओव्हर आपण बघतोय. इथं मात्र नक्कीच लेग सिक्सच्या थोडस बाहेर चेंडू बघतोय. आमचे मेन अंपायर राणे सरांकडनं लगेच डिसिजन येतोय की वाईट चेंडू आहे. वाईटने धावफलक पुढे जातोय 11 या आकड्यावरती. 11 धावा गरज होती नक्कीच. जर बघायला गेलं तर 21.33 ची गरज असताना मात्र आपण बघतोय सामना कुठपर्यंत जाईल. शेवटचा चेंडू अशा षटकातील पॉवर प्लेचं षटक आहे. तब्बल 65 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच एक खेळाडू बाद झाला. अजून एक चांगला फटका, जबरदस्त फटका सजवला गेलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरून चेंडूला ट्रॅव्हल केलाय. सीमा रेषा पार, षटकार 6 धावा. इथे मात्र आयवाजेल साठी तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आमचे गोतारणे सर नक्कीच खेळाडूंवरती जो प्रेम दाखवत आहेत आणि ज्या खेळाडूला नक्कीच हे पारितोषिक भेटले त्याला आपण थोडीशी बाईट घेऊ. ₹300 पारितोषिक दिले जाते. नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. कॅमेरामॅन आपण सुद्धा इकडे लगेचच लक्ष द्यायचं आहे. ₹300 पारितोषिक भेटलेलं आहे. नक्कीच याच्या आधी सुद्धा भरपूर सारे षटकार जात होता, तुम्ही तिथे अवेलेबल नव्हता. जसे पैसे लावले तसे तुम्ही तिथे जाऊन थांबलात. काय कसं वाटतंय? भारी वाटतंय. नक्कीच आजच्या दिवशी ₹300, उद्या मला वाटते लगभग 500 ते 1000 रुपये होऊन जाईल, कारण की प्रेक्षक वर्ग आज सॅटर्डे म्हणून कोण आले नाही. उद्या भरपूर सारे प्रेक्षक वर्ग असतील, तर तू आज जसा आलाय तसे तुझे एक 8 ते 10 मित्र उद्या सुद्धा घेऊन येतील अशी आम्हाला आशा असेल. तर उद्या तुझे किती मित्र येतील? उद्या माहिती नाही पण आणेल.
तू स्वतः अवेलेबल असशील? हा मी असेल. धन्यवाद. उद्यासाठी मेजवानी आहे. स्वागत सीट यांच्या माध्यमातून नक्कीच स्वीट बॉक्स असतील. आणि इथे मात्र जशा दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तशी मात्र पहिली विकेट डाऊन होते. अजून एक धक्का लागला जातोय तो मात्र नक्कीच न्यू एकविरा पिंपळनेर संघाला सेकंड विकेट डाऊन होतोय. धन्यवाद डीजे. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उमेश आतमध्ये कोणी जाऊ नका. व्हॉलेंटियर्स. गणेश वडापाव सेंटर नक्की डिस्काउंट असेल. थोड्यात उद्या डिस्काउंट जास्त असेल. आज कमी असेल पण उद्या मला वाटते संडे आहे. आतमध्ये कोणी जाऊ नका मित्रांनो. भला मोठा अजगर आतमध्ये गेला त्यामुळे बारीक कोणी मुलांनी जाऊ नका तिकडे. इथे मात्र लाईन बघावी लागेल. वाईट एसटीच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. नक्कीच आमचे मेन अंपायर राणे सरांकडून लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचले जातात. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती उमेशला भरपूर चांगली गोलंदाजी त्याची सुद्धा राहिली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा खेचून मारलाय परंतु चेंडू आहे आणि इथे मात्र झेल मिस झालाय. कॅचेस विन द मॅचेस समीकरण सातत्याने असतात. झेल मिस झाला आणि नक्कीच धावा सुद्धा देऊन गेलाय तब्बल 4. या 4 धाव्यांच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर ग्राफ थोडासा उचलताना आपल्याला बघायला मिळतो. धावफलकावरती धावा लागल्या 22 धावा. अजूनही भरपूर धावांची गरज आहे. तब्बल टार्गेट सेल केला तो तब्बल 65 धावांचा. कुठेतरी भरपूर धावा लागल्यात. तेवढ्या धाव्या होतील का? नक्कीच पुन्हा एकदा वाईट येतोय. अतिरिक्त धाव्याने धावफलक पुढे जाईल यातील मात्र शंका नसेल. परंतु उमेशकडे पण सुद्धा क्षमता आहे. कशा प्रकारची गोलंदाजी केली उमेशने सुद्धा. लॉंगांचा खेळाडू आपण एका ठिकाणी थांबायचा त्यांच्या मेन अंपायर कडनं लगेच सूचित केले जाते. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. झेल होईल आणि नक्कीच फलंदाज असेल बाद. अजून एक धक्का लागतोय तो मात्र नक्कीच टीम न्यू एकविरा पिंपळनेर संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते कुणाल. अजूनही विजय नॉस्ट्रायकर एंड वरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र नक्कीच फुल ऑर्लाईनचा चेंडू होता. स्विंग अँड मिस आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आज संपूर्ण दिवसामध्ये. उमेशने इम्प्रेस केला. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 6 धावा खर्च करतोय. 2 फलंदाज तंबूच्या अस्त्राला गेलेत. कुठेतरी फिल्डिंग मध्ये सेटअप चेंज केलं जाते. व्ही शेप मध्ये खेळतोय की काय? न्यू बॅटर आपल्याला कुणाल बघायला मिळेल. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल येतोय. टार्गेट भरपूर मोठं सेट केला. जर बघायला गेला गावदेवी 11 धुंडापडबली संघाने आणि त्याचंच प्रात्यक्षिक कुठे भेटते का? इथे मात्र नक्कीच ऑन साईडला मारला चेंडू. षटक क्रमांक मला वाटतंय दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 23 धावा. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि नक्कीच धावांची गरज आहे तब्बल 42. 6 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. मात्र विजय स्ट्राईक एंड वरती आहेत. कुठेतरी एखादा चमत्कारच या संपूर्ण न्यू एकविरा पिंपळनेर संघाला याच्यातून काढेल का? परंतु औपचारिकता शिल्लक असेल का? मॅच सोडलेली नाहीये. बॉडी लँग्वेज अजूनही सांगते. परंतु हे जे 3 डॉट आलेत ना मित्रांनो हे काहीतरी सांगून गेलेत. 30 धावा 28 धावा 25 धावा होताना आपण नक्कीच बघितल्यात. पण एक 36 ते 40 धावा असले का कुठेतरी बॅटर. कारण की गोलंदाजी सुद्धा चांगल्या टप्प्यावरती केले संपूर्ण दिवसामध्ये. गावदेवी 11 नक्कीच धुंडाबडवली संघाच्या माध्यमातून. परंतु प्रज्वलने इम्प्रेस केले संपूर्ण दिवसात. प्रज्वल असेल उमेश असेल या टीमने संपूर्ण चांगल्या अक्षयने इम्प्रेस केलंय. भरपूर चांगली बॅटिंग त्यांची सुद्धा माध्यमातून राहिली आहे.
आजच्या दिवसातील फायनलची मॅच आपण नक्कीच बघतोय. उद्या भरपूर चांगल्या मॅचेस आहेत. सगळ्या ओपनच्या टीम्स आपल्याला बघायला मिळतील. हलका त्याने ग्लान्स केले चेंडूला ऑन साईडला. नक्कीच मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट होईल. एकच धाव. इथं मात्र फुल टॉस चेंडू, परंतु नक्की क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील आणि इथे मात्र झेल बाद होतोय. कुणाल बॅक टू द डगआउट. आता मात्र औपचारिकता आपल्याला या मॅच मध्ये एकतर्फी मॅच. पहिल्या 2 दिवसांचा विचार केला त्याच्यात सुद्धा अशाच प्रकारची मॅच झाली. पहिल्या दिवशी चांगली मॅच झालेली. जय मसोबा चिंचवली विपक्ष गुरवली यामध्ये नक्कीच चांगली मॅच आपल्याला बघायला मिळाली. परंतु दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर चांगली मॅच आपण बघितली. कांडपे विपक्ष नक्कीच आमणेपाडा यामध्ये चांगली मॅच आपल्याला बघायला मिळाली. उद्या सुद्धा चांगल्या मॅचेस होतील यातील मात्र शंका नसेल. संपूर्ण व्हॉलेंटियर्स आपल्याला सुद्धा उद्याचं निमंत्रण आहे. स्वागत स्वीट यांच्या माध्यमातून जर उद्या आयवा झेल घेतली तर स्वीट बॉक्स आहे. सुशांतजी शेलार असतील समीरजी शेलार यांच्याकडनं स्वीट बॉक्स दिला जाईल. इथे मात्र नक्कीच आयवा जेल साठी उद्यासाठी स्वीट बॉक्स नक्की सुशांतजी शेलार आणि नक्की समीर शेलार यांच्याकडनं असतील. आलेले मान्यवर सुद्धा आणि त्यानंतर विचार केला 100 रुपयाचा कॅश प्राइज पहिल्या दिवसापासून आहे. इथे मात्र नक्कीच स्वीपचा देखना फटका, परंतु त्या क्षेत्रामध्ये नक्की क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. जबरदस्त हिट बघितलाय. या डीप मध्ये काढू एवढा दूर वरनं जो थ्रो केलाय भरपूर चांगला थ्रो बघितला. बॅटर नक्कीच चिनू मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुठेतरी औपचारिकता आपल्याला बघायला मिळते या मॅचची. एकतर्फी मॅच शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळाली. भरपूर चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीमचा राहिला, परंतु शेवटी जर बघायला गेलं तर वर्चस्व गाजवलं ते मात्र 2 बॅटर. अक्षयने भरपूर चांगली फलंदाजी केली. अक्षय आणि नक्कीच असेल तो मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये प्रज्वलने एक अटॅकिंग क्रिकेट दाखवलं आणि यामध्ये नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. शेवटचं षटक आहे. भरपूर धावांची गरज असताना मात्र इथं सामना जिंकलाय. मात्र नक्कीच गावदेवी 11 नक्कीच धोंडा वडवली संघ टॉप 4 मध्ये जाऊन बसलाय. भरपूर चांगली